माणिकराव कोकाटेंना डिस्चार्ज कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जातोय। नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयामध्ये तैनात झालाय। डॉक्टरांसोबत पोलिसांची चौकशी सुरू आहे। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोकाटेंवर एंजिओग्राफीची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नाशिक पोलीस या ठिकाणी तैनात पाहायला मिळतात। माणिकराव कोकाटे यांच्या अटकेची शक्यता, मात्र या ठिकाणी त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्यानंतर आज त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एंजिओग्राफीची शक्यता आहे। नाशिक पोलीस हे लीलावती रुग्णालयामध्ये ठाण मांडून आहेत। डॉक्टरांसोबत या ठिकाणी त्यांची चौकशी सुरू आहे, चर्चा सुरू आहे। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। भूषण, आपण पाहतोय माणिकराव कोकाटे यांची तब्येत बिघडली होती, उच्च रक्तदाबाचा त्रास त्यांना, श्वसनाचा त्रास त्यांना जाणवत होता। मात्र आता नाशिक पोलीस रुग्णालयामध्ये या ठिकाणी दाखल झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज कधी मिळणार या संदर्भात आता पोलिसांकडून चौकशी केली जाते। नक्कीच नीलम, एकंदर माणिकराव कोकाटे यांच्या संभाव्य अटकेसाठी नाशिकहून मुंबईत आलेले नाशिक पोलीस सध्या लीलावती रुग्णालयामध्ये सध्या दाखल झालेले आहेत। एकंदर त्यांचे सध्या त्यांचा फौजफाटा हा संपूर्ण रुग्णालयात तैनात झालेला आहे। एकंदर काल रात्री स्वतः डॉक्टरांसोबत चर्चा केल्यानंतर आज माणिकराव कोकाटे यांच्यावरती एंजिओग्राफी केली जाणार आहे। त्यानंतर त्यांची एंजिओप्लास्टी होते का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आज माणिकराव कोकाटे यांच्यावर एंजिओग्राफी केला, त्याचा जो रिपोर्ट येईल तो रिपोर्ट नेमका काय असणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र त्यांना डिस्चार्ज मिळाल्याशिवाय त्यांना अटक होऊ शकत नाही। त्यामुळे कुठेतरी डिस्चार्ज मिळेपर्यंत माणिकराव कोकाटे हे काहीसे अटकेपासून काहीसे दूर राहू शकतात। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना डिस्चार्ज कधी मिळतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या मी लीलावती रुग्णालयाच्या बाहेर आहे आणि एकंदरीत संपूर्ण रुग्णालयामध्ये सध्या नाशिक पोलिसांचा फौजफाटा तैनात केलेला आहे। त्यासोबत बँड्रा पोलीस जे आहे ते सुद्धा त्यांच्या सोबतीला इथं आपल्याला आलेले पाहायला मिळतात। आणि एकंदर आज माणिकराव कोकाटे यांच्यावर नेमकी एंजिओग्राफी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट काय होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आज माणिकराव कोकाटे यांच्या त्या रिपोर्टवरती अनेक गोष्टी अवलंबून आहेत। त्यामुळे त्यांचा आजचा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावरची टांगती तलवार आहे अटकेची, ती सुद्धा आज देखील आपल्याला असलेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना आज डिस्चार्ज मिळतो का, त्यांना अटक होते का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। मग त्यांचा एंजिओग्राफीचा रिपोर्ट काय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम जी, नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी रुग्णालयावरती सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत। लोकशाहीकडून आपण पाहतोय या ठिकाणी हे प्रश्न आपण करतोय। रुग्णालयाकडून अद्यापही या ठिकाणी बुलेटिन जे आहे ते काढले गेलेले नाहीये, त्या संदर्भात सवाल उपस्थित केला जातो। कुठेतरी रुग्णालय आता अशा मंत्र्यांना किंवा अशा नेत्यांना आसरा देत आहे अशी चर्चा आता रंगू लागली आहे। नक्कीच एकंदर नाट्यमय घडामोडी आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत। माणिकराव कोकाटे यांच्यावर जेव्हा अटकेची पाळी आली त्यानंतर माणिकराव कोकाटे जेव्हा या ठिकाणी संपूर्ण दाखल झाले, रुग्णालयामध्ये दाखल झाले, त्यानंतर कुठेतरी जे लीलावती रुग्णालय आहे त्यांनी कुठेतरी मेडिकल बुलेटिन काढणं अत्यंत गरजेचं होतं, अत्यंत आवश्यक होतं। त्यामुळे माणिकराव कोकाटे तेव्हा मंत्री होते, जेव्हा ते ॲडमिट झाले तेव्हा ते मंत्री होते, त्यानंतर त्यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा देईपर्यंत त्यांना मंत्रीपद असेपर्यंत कुठेतरी त्यांचं बुलेटिन सुद्धा आलेलं नाही। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अटक होईपर्यंत कुठेतरी आता लीलावती रुग्णालयात देखील अनेक प्रश्न आपल्याला निर्माण होताना पाहायला मिळतात। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर सध्या काय उपचार केले जात आहेत ते सध्या पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यांची आज एंजिओग्राफी होणार आहे। एंजिओग्राफीचा रिपोर्ट काय होतो पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे त्यांच्या रिपोर्ट नंतर त्यांना अटक होते का, त्यांना डिस्चार्ज मिळतो का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। नीलम जी, भूषण, त्यांच्यावरती कोणते डॉक्टर उपचार करतायत त्या संदर्भात काय माहिती आहे? कारण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आता त्यानंतर पुढची प्रक्रिया ही पूर्ण होईल, त्यानंतरच नाशिक पोलीस हे काहीतरी निर्णय घेतील। यासोबत आपण पाहतोय की मुंबई पोलीस सुद्धा त्यांना सहकार्य करताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच नीलम, एकंदर नाशिक पोलीस हे काल रात्रीच मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। वांद्रे पोलिसांसोबत त्यांचे इथे कर्मचारी आपल्याला इथं आलेले पाहायला मिळत आहेत। लीलावती रुग्णालयामध्ये त्यांची कालच त्यांचा फौजफाटा जो आहे तो तैनात झालेला आहे। त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या डॉक्टरांसोबत त्यांची चर्चा होत आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावर कोणते उपचार केले जात आहेत, माणिकराव कोकाटे यांची सध्याची स्थिती काय आहे, त्यांची सद्यस्थिती काय आहे हे सुद्धा पोलीस जाणून घेत आहेत। त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्यावरती आज एंजिओग्राफी केल्यानंतर त्यांचा रिपोर्ट काय होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। एंजिओग्राफी केल्यानंतर जे एंजिओप्लास्टीची गरज आहे का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे एंजिओग्राफीचा रिपोर्ट आहे त्या रिपोर्टवर त्यांचा डिस्चार्ज अवलंबून आहे। त्या डिस्चार्ज नंतर त्यांच्यावर कुठेतरी अटकेची जी कारवाई ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर आज सुद्धा अटकेची टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर एकंदर माणिकराव कोकाटे यांच्यावरती सध्या उच्च रक्तदाबाचा त्रास सध्या त्यांना होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे त्यांना काहीसा विश्रांती देखील आवश्यकता असलेली देखील काहीशी सूत्रांची माहिती मिळत आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर आज डिस्चार्ज मिळतो का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे आजचा त्यांचा एंजिओग्राफीचा रिपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यामुळे एंजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतर त्यांच्यावरची टांगती तलवार जी आहे, कारवाई तलवार जी आहे त्याच्यावर काहीसं स्पष्टीकरण जे आहे आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे।
असणार आहे. त्यामुळे त्यांचा आजचा रिपोर्ट काय होतोय पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर कोकाटे यांना डिस्चार्ज कधी मिळतो हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. जी नीलम. भूषण, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.